रामकृष्णारी फ्रेंड्स, आज तुमच्यासोबत एक महत्त्वाची गोष्ट शेअर करायची. ती म्हणजे आज सकाळी जेव्हा मी दूध घेतलं, आम्ही सुट्टं दूधच घेतो, जसं बदलापूरला आलो तसं सुट्टंच दूध घेतो. तर महिन्यातून एकदा दोनदा त्या दुधामध्ये घाण येतेच येते. प्रत्येक वेळेला दूधवाल्याला सांगितलं पण तो बोलतो नाही तिकडून येत असेल. आज पण त्याला सांगितलं आणि दूध एवढं खराब काळं काळे असं म्हणजे काहीतरी मिक्स केल्यासारखी पावडर असं दिसतं. त्याला मी व्हिडिओज पाठवले, फोन केला. तो मला बोलला की मी बघून कॉल करतो, काय ते सांगतो, पण त्याने अजूनही कॉल केला नाही. तुमच्यासोबत पण जर असं होत असेल तर तिथून दूध घेणं किंवा भेसळीचे पदार्थ घेणे बंद करा, कारण हे लोक काही सुधारणार नाही. आपण जोपर्यंत तिथून घेणं बंद करत नाही तोपर्यंत असे प्रकार बंद नाही होणार. आजपासून तिथलं दूध घेणं मी बंद करते आणि दुसरीकडून दूध चालू करणार आहे, कारण बोलून काही करून काही फायदा नाही आणि कुठे आपण तक्रार करणार, हे करणार, तेवढा वेळ पण नाही, कारण त्याचा पाठपुरावा सुद्धा होत नाही. म्हणून आपण आपली सेफ्टी, सुरक्षितता ठेवली पाहिजे. अशा गोष्टी घडल्यानंतर अशा लोकांपासून अन्नपदार्थ किंवा कोणतीही गोष्ट घेणं बंद केलं पाहिजे. तुम्हाला मी दाखवते की ते दूध कसं आहे ते. तर चला बघूया. हे बघा, दूध मी तापवलंय आणि ह्याच्यामध्ये किती साईवर कचरा आलेला आहे, किती घाण दिसते. आणि हे थोडं कच्चं दूध बाजूला ठेवलं होतं, ह्याच्यामध्ये पण बघा काहीतरी असं मिक्स केल्यासारखं वाटतंय. एकदम बारीक फाईन पावडर असते ना, तशी पावडर ह्याच्यामध्ये दिसते. हे बघा, आता दिसेल. रोज मिक्स करत असतील, आज बहुतेक त्यांच्यामध्ये ते जास्त झालं असेल प्रमाण, त्यामुळे दिसतंय. ते किती कचरा आहे बघा, काय मिक्स केलं आहे देव जाणे. तुम्ही सुद्धा खाण्यापिण्याचे पदार्थ काय असतील तर नेहमीच चेक करत जा, कारण आज कुठे भेसळ होईल, काय करतील, काही भरोसा नाही राहिला आहे. हे बघा दूध कसं झालं आहे. ते तापवल्यानंतर ती साय अशी वर येते. खाली दूध चांगलं राहतं, पण वरची साय जी आहे अशी असं फेससारखं होतं, म्हणजे दूध नासल्यावर कसं होतं असा प्रकार इथे झाला आहे हा. खाली फिरायला आले तर शाळा सुटली आहे. सगळ्या शाळेच्या बस आणि मुलं. ट्रॅफिक जाम झाली आज आपटेवाडीमध्ये. अण्णांचं बघा काय चाललंय. काय बोलता? बोलतो. बोलतोय. जेवणार? बोला ना जेवण बनवायला. भूक लागली ना जेवण बनवायला बोला. बनवणार. तू गेलती का दवाखान्यामध्ये? हातपाय धुतल्यानंतर हातपाय लेपराट केलं होय. घरातल्या घरामध्ये. बरं बरं. मग त्र्यंबकेश्वर काय म्हणते? त्र्यंबकेश्वर काय म्हणते? नाही बोलत. नाही बोलत का? भांडणं झालेत? मग नाही बोलत. मग रुसला आहे तो? विचारलं काय? बोलतोय की काय बोलता? आता त्यांना विचारलं की जेवलात का वगैरे. बोलतोय की काय विचारलं त्याला काय बोलते? काय बोलतोय? जेवलात का? जेवण नाही. नाही ना? बोला की जेव्हा इथं टाइमपास करत नसेल तर जेवण बनवायला सांगा. त्यांना जेवण बनवायला सांगा की. जेवण जेवण इथं टाइमपास करत होते सगळे. असे सांगा जेवण बनवायला. जेवायचं का नाही आपण? जेवायचं नाही? मग जेवण कुठं बनवलंय? मग सांगायच नाही.
बनवलं वाढते मी. चला आपण जेवण घेऊ. यांना कधी जेवायचं त्यांना जेवू दे. आपण दोघं जेवण घेऊ. बसा तुम्ही. खुर्ची कुठे आहे तुमची? नाही, खुर्ची घेऊन या. तिकडे ठेवा. बसा, जेवण आणते मी. दरवाजाकडे कुठे चाललेत ते? बसा बसा. तर फ्रेंड्स, आता बरीच रात्र झाली आहे. जेवण वगैरे सगळं आवरलं आहे. आता झोपायचं आहे. 10:30 वाजलेत, कारण सकाळी 4-4:30ला उठावं लागतं. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, सखी चॅनलला सबस्क्राईब करा. पुन्हा उद्या भेटू. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. शुभरात्री.